मैत्रीचा करुणेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक क्रांतीचे पितामह महात्मा ज्योतिराव फुले, या देशाच्या देशशिक्षिका सावित्रीबाई फुले, रयतेचे राजे, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, मान्यवर कांशीराम साहेब, या सर्व महामानवांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन करतो। आज परळी शहरामध्ये 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। विचारपीठावरती उपस्थित असलेले, ज्यांनी अनेक वर्षापासून इंग्रजीचं अध्यापन करत करत सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं नावलौकिक केले, आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक विलास रोडे सर, ज्यांनी आत्ताच सविस्तरपणे तुम्हाला काही घटनाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं, असे आदरणीय प्राध्यापक दासू वाघमारे सर, विचार पुरवठावरती उपस्थित असलेले आमचे मित्र सहकारी प्राध्यापक राम गायकवाड सर, या ठिकाणी जे काही विद्यार्थी आहेत आणि जे काही पालक आहेत, या पालकाला आणि विद्यार्थ्यांना एक दोन राज्यामध्ये तफावत कशी आहे सांगतो तुम्हाला। दोन्ही राज्य भारतातलीच आहेत, पण दोघांची जर तुलना केली, बिहारचं नाव काढलं किंवा आपल्या जिल्ह्याला म्हणतात बीडचा बिहार करू नका, तर तुम्ही रेल्वेमध्ये असाल, UPSC मध्ये असाल, बँकिंग मध्ये असाल, तर देशामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी हे बिहारचे आहेत। महाराष्ट्राला आपण प्रगत मानतो, पण प्रगत महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बँकेमध्ये गेलात, रेल्वेमध्ये गेलात, पोस्टामध्ये गेलात किंवा UPSCच्या माध्यमातून देशभरातून जे विद्यार्थी उत्तीर्ण होतात, त्याच्यामध्ये जास्तीचं प्रमाण बिहारच्या विद्यार्थ्यांचं आहे। तर याचं कारण असं आहे, 5वीला असताना ते ठरवतात की आम्हाला आता काय करायचं। फरक पहा, जे पालक आहेत आणि जे विद्यार्थी आहेत, 5वीला असताना विद्यार्थी ठरवतो मला कॉर्पोरेट सेक्टर मध्ये जायचं, उद्योगाकडे जायचंय, डॉक्टर बनायचंय, इंजिनियर बनायचंय, का स्पर्धा परीक्षा द्यायच्या। आणि महाराष्ट्रामधली परिस्थिती अशी आहे, ग्रॅज्युएट झाल्यानंतर पालक आणि विद्यार्थी काही शिक्षकाकडे जातात, प्राध्यापकाकडे जातात आणि म्हणतात की आता काय करावं सांगा। म्हणजे 5वी कुठं आणि ग्रॅज्युएशन कुठं, म्हणजे ग्रॅज्युएशन होईपर्यंत आम्हाला लक्षात येत नाही की मला माझ्या जीवनामध्ये नेमकं काय करायचंय। आणि हे काय घडतं, आम्हाला योग्य मार्गदर्शन नसतं। जर आम्हाला योग्य मार्गदर्शन पहिल्यापासून दिलं, तर निश्चितपणानं आम्ही सुद्धा आमचं करिअर ज्या क्षेत्रामध्ये करायचंय त्या क्षेत्रामध्ये आम्ही करू। हे झालं आपल्या भारतातलं। मी शैक्षणिक क्षेत्रात गेल्या 30 वर्षापासून कार्यरत असल्यामुळं सातत्यानं मी ऑब्झर्वेशन करत असतो की आमची मुलं मागं काय, त्याचं कारण काय। जर आपण
जागतिक लेवलवरती गेलो. जपान असेल, साऊथ कोरिया असेल, जर्मनी असेल, ग्रेट ब्रिटन असेल आणि चायना असेल, तर त्या ठिकाणी पहिलीपासून त्याचं करिअर काय करायचंय ते ती पहिलीला ठरवतात. बघा आता फरक. भारतामध्ये 5वीच्या नंतर काही राज्य आहेत ते ठरवतात. महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य आहे, पण करिअर आणखी त्यांनी 12वी पर्यंत ठरवलेलं नाहीये. आणि काही देश असे आहेत जे टॉप 10 मध्ये आहेत. भौगोलिक दृष्ट्या ते देश महाराष्ट्रापेक्षा छोटे आहेत. मी साऊथ कोरियाला गेलेलो आहे आणि साऊथ कोरियाला गेल्यानंतर तिथली एक गोष्ट मला जी भावली की जी व्यक्ती, जो देश, जो संवर्ग, जो समाज वेळेचं भान ठेवत नाही तो प्रगती करू शकत नाही. कारण आम्हाला वेळेचं महत्वच नाही. आपण म्हणतो इंडियन टाइम, म्हणजे जागतिक लेवलवरती भारताचा वेळ घड्याळ वेगळे आहेत का? निश्चितच नाही. आमची लग्न कधी वेळेवर लागत नाहीत, आमचे कार्यक्रम कधी वेळेवर होत नाहीत. मग आता हे का होतं? ज्या विद्यार्थ्याला, ज्या पालकाला, ज्या शिक्षकाला, ज्या समाजाला वेळेचं महत्व नाही तो समाज प्रगती करू शकत नाही. जपानमध्ये, कोरियामध्ये 10 सेकंद सुद्धा ट्रेन लेट होत नाही. 10 सेकंद. तुम्ही म्हणतो आपलं चालतं 1-2 तास इकडे तिकडे, आणि तिथं प्रत्येक गोष्ट वेळेवर होते, म्हणून ती राष्ट्र प्रगती करतात. कारण आमच्या विद्यार्थ्यांना, पालकांना, समाजाला वेळेचं गांभीर्य नाही. जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्ही पुन्हा मिळवू शकता. समजा तुम्ही आजारी पडला, डॉक्टरकडे जाऊन चांगला आहार घेऊन तुमचा आजार दुरुस्त करू शकता. किंवा एखादा व्यक्ती आहे उद्योगामध्ये, तो बँकरप्ट झालेला आहे, दिवाळखोर झालेला आहे, पुन्हा नव्यानं तो काय करू शकतो? प्रयत्न करून तो आर्थिक परिस्थिती बदलू शकतो. पण मला सांगा तुम्ही, कालचा दिवस या विद्यार्थ्यांनी असाच घातला, पालकांनाही असाच घातला, आता म्हणावं कालचा दिवस परत आणा. वेळ आणि काळ कुणासाठी थांबत नाही. हा एक आपला तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रसंग आहे की या मार्गदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हे लक्षात घ्यायला पाहिजे, कोण कसं वागतंय हे मला देणे गेले नाही. वेळ जी असेल कार्यक्रमाची ती मी निश्चित पाळल. कारण वेळेवर जो व्यक्ती, म्हणजे वेळेवर काही गोष्टी न घडल्यामुळं जीवनामध्ये अनेक अपयशाला सामोरं जावं लागतं. म्हणून विद्यार्थ्यांनो, सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, तुमचं करिअर करत असताना वेळ, आम्ही कशाला किती वेळ देतो? आम्ही 18 तास अभ्यास घेतला बीडला, तर एक सेंट अँडच्या विद्यार्थ्यानं सांगितलं की पहिल्या वेळेस आम्हाला वाटलं 18 तास अभ्यास कसं शक्य आहे, आणि सकाळी 6ला कसं यायचं? सकाळी 6 ते रात्री 12. मी म्हणला 7ला आलो. 800-900 विद्यार्थी तिथं होते. मला वाटलं आता आलेच विद्यार्थी, कशाचे बसतात. पण ज्यावेळेस एकत्रित ते बसले, एक नवीन ऊर्जा त्यांच्यामध्ये निर्माण होते. एकत्रित अभ्यास केल्यानंतर त्याला वाटलं 4-5 झाल्यानंतर विद्यार्थी जातील, पण काही विद्यार्थी गेले नाहीत. आणि मग त्यांनी सांगितलं की आमची सकाळ मोबाईलने होते. आमचा सगळा शत्रू जर कोण असेल आजचा, आमचा म्हणजे पालकाचा, विद्यार्थ्याचा, समाजाचा, वय वर्ष 2 पासून ते वय वर्ष 90 पर्यंत प्रत्येकाची सकाळ ही मोबाईलने, व्हॉट्सअपने, फेसबुकने, ट्विटरने होते. आणि संध्याकाळ आम्ही काही जाहिराती आमच्या कॉलेजला करत असताना एक जण म्हणला, सर रात्री 11 ते 2 करा. म्हणलं 11 ते 2 कोण पाहणार आहे? म्हणलं हा सगळा युवा वर्ग 11 ते 2 सोशल मीडियावर असतो. आणि जो वर्ग आमचा ज्याच्यावर जबाबदारी आहे वाचनाची, ज्याचं करिअर वाचनाने होणार आहे,
तो जर एंटरटेनमेंट करत असेल, तो जर सकाळपासून संध्याकाळपर्यंत फेसबुक आणि व्हॉट्सअपवर असेल, त्याचं करिअर काय घडणार आहे? तर त्या मुलांनी सांगितलं, इथं 18 तास अभ्यास करत असताना मला लक्षात आलं की आम्ही आमचा किती वेळ फेसबुक आणि व्हॉट्सअपवरती घालतो. आज मी ठरवलं माझं जीवन करिअर घडेपर्यंत मी अँड्रॉइड मोबाईल वापरणार नाही. आणि मुलींना सांगतो, टीना डाबी नावाची देशात पहिली UPSCला आलेली मुलगी, तिला ज्यावेळेस इंटरव्ह्यू घेतला आणि विचारलं तुझ्या यशाचं गमक काय, तर तिने सांगितलं गेले 5 वर्ष माझ्या हातात मोबाईल नव्हता. पालकांना सांगतो आता की आमच्या काही माता म्हणतात ह्याला मोबाईल हातात दिल्याशिवाय हे काही खात नाही, मोबाईल हातात दिल्याशिवाय रडायचं थांबत नाही. हा तुमचा शत्रू आहे हे ओळखा, वेळीच ओळखा, नाहीतर आता आपले इथं हाडाचे दवाखाने, डोळ्याचे दवाखाने, त्याच्यानंतर पोटाचे दवाखाने, दाताचे दवाखाने, आता दवाखाने कशाचे येणार आहे? मोबाईल जास्त वापरल्यामुळं मुलांच्या डोक्यावर परिणाम व्हायला लागले. हे मी काही महाभारतातलं रामायणातलं सांगत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तर जर तुमच्या मुलांना करिअर घडवायचं असेल 10वी आणि 12वी नंतर, तर साधे मोबाईल द्या एक. आणि करिअर ज्यांना घडवायचंय त्यांना दुसरा मूलमंत्र देतो. विज्ञान असं सांगतं भारतीय माणसाचं आयुष्यमान हे 75 वर्ष आहे. जपानचं 120-25 वर्षापर्यंत माणूस जीवन जगतो. भारतातला 75 ते 80, कमी जास्त होईल काही. तर त्यांनी सांगितलं की हे जे आयुष्यमान आहे, समजा आपलं गृहीत धरा 75 आहे, जर 3 वर्ष आयुष्याची प्रचंड मेहनतीनं काम केलं तर राहिलेली 72 वर्ष AC मध्ये बसून, पाहिजे त्या गाडीमध्ये बसून आणि पाहिजे त्या विमानात बसून तुम्ही जीवन आनंदी जगू शकता. 3 वर्ष मेहनत केली 12वी नंतर आणि 10वी नंतर 5 वर्ष केली तर, आणि हीच 5 वर्ष, हीच 3 वर्ष मोबाईल मध्ये, मैत्रिणीमध्ये, मित्रामध्ये, गप्पा मारण्यामध्ये, चित्रपट पाहण्यामध्ये, टिंगल टवाळीमध्ये घातली तर राहिलेली 72 वर्ष तुमचे भावंड गावाकडं चावडीवर बसून जे करतात तेच तुम्ही करणार आहात. आज तुम्हाला ठरवायचंय 72 वर्ष AC मध्ये बसून, चांगल्या गाडीत बसून, चांगला पगार घेऊन, चांगला उद्योग करून घालवायचे का माझ्या गावाकडे जे काही ग्रॅज्युएट आधी झालेले आहेत, आई वडिलांच्या जीवावर जगतात, रिचार्ज जरी करायचा असला तर बापाला मागतात की रिचार्ज करायला पैसे द्या. हे जर बदलायचं असेल तर मुलांना आता चांगल्या सवयी लावा. कारण तुम्ही जर सवयी चांगल्या लावल्या नाहीत, तुम्ही जे आज करता, कुणी ऊसतोड कामगार करत असेल, कुणी मोलमजुरी करत असेल, कुणी छोटे मोठे व्यवसाय करत असेल, हे जर तुम्हाला बदलायचं असेल तर मुलाला चांगली डिसिप्लिन लावा. रामजी आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे बाळ भिवाला पहाटे 4ला अभ्यासाला उठवत होते. उगाच बाबासाहेब घडले नाही, पहाटे बाप 4ला उठवत होता. बापाचं कर्तव्य आता करिअर फक्त पोरांचं राहिलं नाही, बापाला सुद्धा तेवढंच लक्ष द्यावं लागतंय, आईला सुद्धा तेवढंच लक्ष द्यावं लागतंय. शिक्षण तुम्हाला काय देतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी प्राशन करल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात की एका विद्येने तुमच्या जीवनामध्ये किती संकट आले. सावित्रीबाई फुले म्हणतात की या ठिकाणी शिक्षणानं पशुत्व जातं, मनुष्यत्व येतं. माणसासाठी, माणसाने माणसासारखं जगण्यासाठी शिक्षण हे महत्वाचं आहे. आणि शिक्षण प्रत्येक व्यक्तीला महत्वाचं आहे.
प्रत्येक समाजाला महत्वाचं आहे. शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जीवनातील ध्येय गाठू शकता. सावित्रीबाई फुलेला ज्यावेळेस घराच्या बाहेर काढलं, फातिमा शेख नावाची एक शिक्षिका आणि एक मुस्लिम समाजानं त्यांना राहायला घर दिलं. म्हणून आज मुली शिपायापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत आहे. हे योगदान तुम्हाला जे मिळाले हे सहजासहजी मिळालं नाही, हे लक्षात राहू द्या. तुम्हाला जो शिक्षणाचा अधिकार 1950च्या पूर्वी नव्हता. घटना अंमलात येण्याच्या पूर्वी मुलींनी शिक्षण घ्यायचं नाही. विशिष्ट समाजाला शिक्षणाचे अधिकार होते. यासाठी महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, राजर्षी शाहू महाराज आणि बाबासाहेबांना यांनी सगळ्यांचे विचार घटनेत आणले. म्हणून या राज्याच्या आजच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार म्हणतात की जर संविधानानं महिलांना या ठिकाणी अधिकार दिले नसते तर मी उपमुख्यमंत्री झाले नसते. आज आपल्याच गावच्या, आमच्याच गावच्या महाराष्ट्राच्या आयुक्त आहेत दीपाताई मुंडे मुधोळ. आज आयुक्त आहेत पूर्ण महाराष्ट्राच्या. म्हणजे मुलींना तुम्हाला सांगतो, कलेक्टर असल, पायलट असल किंवा राजकारणातील जी पद आहेत ही फक्त तुम्हाला शिक्षणाने येणार आहे. तुमचा विकास तुम्हाला करायचा आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात अत्तदीप भव, स्वयं प्रकाशित व्हा. इथं मार्गदर्शन होईल. तुम्हाला सांगितलं हा मार्ग दिल्लीला जातो, हा मुंबईला जातो, हा नागपूरला जातो. जायचंय तुम्हाला, मेहनत तुम्हाला करायची. आई वडील मदत करतील, आर्थिक मदत करतील, पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तुम्हाला परिश्रम करायचे आणि तुमच्या परिश्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी तुमची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थिती तुम्हाला बदलायची. त्या बदलाला कारण तुम्ही आहात. कोणतेही आई वडील तुम्हाला IAS बनवू शकत नाही. कोणताही शिक्षक तुम्हाला उद्योगपती बनवू शकत नाही. ते फक्त मार्गदर्शन करतील आणि ते मार्गदर्शन करत असताना तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यशस्वी जर व्हायचं असेल तर कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? द फर्स्ट थिंग इज दॅट यू शुड टू कम्युनिकेट इन इंग्लिश व्हेरी वेल. युअर इंग्लिश कम्युनिकेशन मस्ट बी व्हेरी वेल. व्हेन यू आर गिविंग एनी टाइप ऑफ एग्जाम, state level or central level, all the exams are conducted in English. English is most important language to develop your career, and that you should have to learn from 10th and 12th. Unless and until you learn English, you can't go ahead. That is the part and parcel of your life. Another thing is that now there are changes are going to happen. Sometimes English is important, but nowadays government of Maharashtra made the MOU with German government. German language, Japanese language. If you learn, then directly you will get the package of 40 lakh in another country. एक लक्षात घ्या. आतापर्यंत म्हणतो तो इंग्रजीच महत्वाचं आहे. आता महाराष्ट्र सरकारने जर्मन बरोबर करार केलेला आहे आणि ते गव्हर्नमेंट काम तर फक्त आमची लँग्वेज येऊ द्या, 40 लाखाचं आम्ही पॅकेज देतो. आणि गावाकडे म्हणतात नोकऱ्या नाही. नोकऱ्या आहेत, पण नोकरी करण्यासाठी लागणारी गुणवत्ता आमच्या मुलाकडे नाही. इंग्रजी चांगलं नाहीये, कॉम्प्युटरचं नॉलेज चांगलं नाहीये, AIचं नॉलेज चांगलं नाहीये, एखादी फॉरेन लँग्वेज येत नाही. नोकरी कोण देणार आहे तुम्हाला? नोकरीसाठी स्किल अँड विल ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. तुमच्याकडे स्किल पाहिजे. आता एलन मस्क काय म्हणतो, ज्यानं रॉकेट सोडलं वरती, तो मला म्हणतो PhD MA झालेले MSc झालेले नको आहेत, मला स्किल वाले विद्यार्थी पाहिजे. मग तो किती शिकलाय मला काही चिंता नाही. जग बदलतं त्या पद्धतीने तुम्ही जर बदलला नाही तर तुम्हाला सांगतो तुमच्या पोटी निराशा येईल. आणि हे सगळं करत असताना आता जे टॉपचे विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही काय दिलं, जग बदलणारा बाप माणूस हे पुस्तक, हे तुम्ही वाचा. ज्यांना नाही मिळालं त्यांनी विकत घेऊन वाचा. की ज्या विद्यार्थ्याला उंबरट्याच्या बाहेर राहून शिक्षण घ्यावं लागलं,
ज्या विद्यार्थ्याला पाणी पिण्यासाठी पाणी वरून कुणीतरी टाकत होतं, ज्या विद्यार्थ्याला बोर्डाला शिवता येत नव्हतं, तो विद्यार्थी जागतिक लेवलवरती गेलेला आहे, ज्याच्या नावानं विद्यापीठ आहेत, ज्याची पुतळं जगभर आहेत, असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा आदर्श तुम्हाला जगामध्ये कुठेही पाहायला मिळणार नाही. की आम्ही आमची कारणं सांगतो, माझे वडील अडाणी आहेत, माझ्या घरची परिस्थिती चांगली नाहीये, मला पैसे नाहीये, पण डॉक्टर बाबासाहेब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना म्हणतात, जगामध्ये माझ्या एवढी गरिबी कुणी पाहिली नाही, पण मी शिक्षणापासून दूर झालेलो नाही. तुम्हाला मदतीला कुणी ना कुणीतरी येणार आहे, गव्हर्नमेंट मदतीला येईल, शेजारी मदतीला येईल, कुणी ना कुणीतरी मदतीला येईल. आणि शिक्षण घेत असताना तुमच्याकडे ती जिद्द त्या महामानवाप्रमाणे पाहिजे की मला आता माझं यश संपादन करायचं, तर मी संकल्प करणार आहे. जसं वाघमारे सरांनी सांगितलं की संकल्प केल्याशिवाय काही मिळणार नाही. की शेख शिल्ली सारखं नाहीये, मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला वकील व्हायचंय, मला कलेक्टर व्हायचंय. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणतात, सपने वो नहीं जो नींद में आते हैं, सपने वो है जो नींद नहीं आने देते. स्वप्न नाही असं, आम्हाला स्वप्न पडतात पाठ म्हणजे म्हणतात पहाटचं स्वप्न खरं ठरतं. की स्वप्नात मी डॉक्टर झाले, स्वप्नात मी इंजिनियर झाले, ते स्वप्न नाही. ते स्वप्न साकार करण्यासाठी तुम्हाला झोप आली नाही पाहिजे. जोपर्यंत मी माझ्या यश संपादन करत नाही, तोपर्यंत मी जास्तीत जास्त वेळ अभ्यास करेल, जास्तीत जास्त पुस्तकं वाचेल. आता याच्यामध्ये जगातले जे उद्योगपती आहेत, फेसबुक तुम्ही वापरता, फेसबुक कोणी निर्माण केलं, कोण सांगतं मला? आम्ही वापरतो फेसबुक. कोणी शोधलं फेसबुक? आहे माहिती? आमच्याकडे नॉलेजच नाही, आम्ही वाचत नाहीत, वर्तमानपत्र वाचत नाहीत, बातम्या ऐकत नाहीत. सिरियल एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी. मार्क झुकरबर्ग तो काय म्हणतो, एलन मस्क, मार्क झुकरबर्ग म्हणजे जगातले जे टॉप मोस्ट उद्योगपती आणि मोठी माणसं आहेत, ते म्हणतात आमच्या आयुष्यातला 25% वेळ आम्ही अभ्यासासाठी आणि ग्रंथ वाचण्यासाठी देतो. एलन मस्क काय म्हणतो, एक पुस्तकानं जी मला आयडिया येते ती 10 कोटी देऊन सुद्धा येत नाही, तर तुम्हाला वाचावं लागेल. वाचाल तर वाचा, वाचल्याशिवाय पर्याय नाही. सहजासहजी काहीही मिळणार नाही. आणि जे शॉर्टकटच्या माध्यमाला लागतात ते कुठं जातात हे तुम्हाला सांगायची गरज. जीवनामध्ये शॉर्टकट नाहीये. जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, तर या ठिकाणी तुम्हाला सातत्यानं परिश्रम करणं, सातत्याने अभ्यास करणं, नवनवीन वाचणं, वर्तमानपत्र असतील, मॅगझिन असतील, बातम्या असतील, याच्यातून नॉलेज तुम्हाला मिळवावं लागणार आहे. आणि मग 12वी नंतर काय करायचं हे तुम्हीच ठरवायचं, ऐकायचं मार्गदर्शन. पण तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की मला काय बनायचंय. आणि पालकांना सांगतो, फक्त डॉक्टर आणि इंजिनिअरिंग एवढंच जगामध्ये क्षेत्र नाहीये, अनेक असे क्षेत्र आहेत मुलींसाठी. फॅशन डिझाईनचं क्षेत्र आहे, इंटिरियर डिझाईनचं क्षेत्र आहे, इव्हेंट मॅनेजमेंटचं आहे. तुम्हाला सांगतो, माझं तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन बीडला आंतरराष्ट्रीय पातळीवरचं वर्कशॉप भरलं होतं. आणि तिथं खेड्यातल्या मुली म्हणल्या, सर आम्हाला तिथं जायचंय, आमचे गारमेंट आम्हाला बनवायचे, आमचे कपडे बनवायचे. आम्ही त्यांना पुण्याला घेऊन गेलो आणि पुण्याला गेल्यानंतरचा आत्मविश्वास डळमळीत झाला. सर फार मोठमोठ्या शहरातून मुली आलेल्या आहेत, आता आम्हाला प्राइज मिळेल का नाही? तर आम्ही त्यांना सांगितलं, स्पर्धा कुठलीही असू द्या, त्या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी होणं हे तुमचं काम आहे. आणि मला आनंदाने आणि अभिमानाने सांगावं असं वाटतं, विलास सर, की त्या ठिकाणी जपानचा परीक्षक होता आणि ज्यावेळेस प्राइज फर्स्ट त्यांनी सांगायला सुरुवात केली, तर तो म्हणला, फर्स्ट प्राइज गोज टू द तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन.
ह्या सगळ्या खेड्यातल्या पुरी आहेत, तुमच्या क्षमता आहे, मेहनत करता, फक्त तुम्हाला मार्गदर्शन नाही. आणि म्हणून हे मार्गदर्शन देत असताना विद्यार्थी दक्षतेमध्येच अर्न अँड लर्न, की आम्ही महाराष्ट्रातल्या मुलींसाठी सांगतो की पहिलं 3 मेला शोरूम उद्घाटन केलं की तिथंच शिकायचं, तिथंच डिझाईन बनवायचं आणि तिथंच शोरूम आहे तिथंच त्यांनी विकायचं. म्हणजे विद्यार्थी दशेतच मुलींना शिक्षण घेत असतानाच मुली आमच्या 8 ते 10 हजार रुपये कमवायला लागल्या. एक डिझाईन जर बनवलं तर त्यांना बऱ्याचशा पद्धतीनं ऑनलाईन तिथं काय आली, त्यांच्या कपड्याला मागणी व्हायला. शिक्षण तिथंच, प्रोडक्शन हाऊस तिथंच आणि सेल सुद्धा तिथंच. त्यानंतर आम्ही जर्मन लँग्वेज सुरू केली, इंग्लिश कम्युनिकेशन सुरू केलं. कारण का की या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जागतिक लेवलवर जायचं असेल तर आतापासून या विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे. विद्यार्थी दशेत ग्रॅज्युएट झाल्यानंतर, पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर या ठिकाणी कुठल्याही गोष्टी मिळणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगतो की जागतिक पातळीवर जायचं असेल तर जागतिक भाषा येणं गरजेचं आहे. जागतिक पातळीवर जायचं असेल इंग्रजी येणं गरजेचं आहे. जागतिक पातळीवर जायचं असेल तर वाचन गरजेचं आहे. आणि हे वाचनातून तुम्हाला एक नवी ऊर्जा येणार आहे. वाचनामधून तुम्हाला लक्षात येणार आहे की मी काय करतोय, मी काय करते आणि मी काय करायला पाहिजे. की अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये 12वी नंतर पोराला सांगतात की आता आम्ही तुला रुपया देणार नाही. पार्ट टाइम ते जॉब करतात आणि त्यांचं शिक्षण पूर्ण करतात. आपल्याकडं पार्ट टाइम जॉब करणं म्हणजे कमीपणाचं आहे. म्हणजेच आपण श्रमाला कमी प्रतिष्ठा देतो. तर श्रमाला प्रतिष्ठा दिली गेली पाहिजे. आणि हे सगळं करत असताना तुम्ही तुमचं ध्येय अचीव केलंय, प्राप्त केलंय, त्यानंतरची अत्यंत महत्वाची जी गोष्ट आहे, समाजामध्ये जे काही आपल्याला पाहायला मिळतं की मुलगा मुलगी अमेरिकेला आहे, आई वडील पुण्यात राहतात. पुण्यातल्या एक एरिया असा आहे की 25% आई वडील तिथं एकटेच राहतात, मुलं कुठं अमेरिकेला. आणि दुर्दैवानं तुम्हाला सांगावंसं वाटतं की असे काही महाभाग मुलं आहेत की या मुलांनी काय केलेलं आहे, आई वारली तर मुलगा काय म्हणतोय बहिणीला, तू अंत्यविधीला जा, मी 10वीला जाईल. मग अशी मुलं जर घडत असतील आणि त्यांना कितीचंही पॅकेज असेल, समाजापासून आईवडिलापासून जर ती दूर जात असतील, ती न जन्मलेली बरी. म्हणून यांना सामाजिक भान सुद्धा दिलं पाहिजे. आणि हे सामाजिक भान या महापुरुषाच्या माध्यमातून येतं. ज्या महापुरुषाच्या आपण प्रतिमा ठेवलेल्या आहेत यांनी कुटुंबाचा कधीच विचार केला नाही. यांनी एका जातीचा, धर्माचा, पंथाचा विचार केला नाही. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले, प्रथमतः आणि अंतिमतः मी भारतीय आहे. ही भावना तुमच्यामध्ये रुजवली गेली पाहिजे. आणि ही भावना रुजवली गेल्यानंतर निश्चितपणानं तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हाल. आणि नंतर त्याला म्हणतात पे बॅक टू द सोसायटी. तुम्ही मोठ्या पदावर गेला तर गावातला गरीब, कुटुंबातील कोण आहे, नातेवाईक कोण आहे, याच्याकडे थोडं वळून पाहायला पाहिजे. तर खऱ्या अर्थानं शिक्षणाचा अर्थ होतो. मग सावित्रीबाई फुले जे म्हटल्या, शिक्षणानं पशुत्व जातं, माणसातलं पशुत्व जातं. आणि या ठिकाणी माणूस म्हणून कसं जगायचं हे शिक्षण तुम्हाला सांगतं. शिक्षकांना शिक्षण घेतल्यानंतर तुमच्या मनामध्ये करुणा निर्माण झाली पाहिजे, दया निर्माण झाली पाहिजे, एकमेकाला सहकार्य करण्याची भावना निर्माण झाली पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी आजचा कार्यक्रम. जे जे विद्यार्थी 10वीत चांगल्या मार्काने आलेले आहेत, 12वीत चांगल्या मार्काने आलेले, त्यांच्यासाठी सांगतो, शिव खेरा नावाचा एक मोटिवेशनल स्पीकर आहे. तो काय म्हणतो, सक्सेस इज द ग्रेटेस्ट फेल्युअर. आता विद्यार्थ्यांना पहा, सक्सेस आणि फेल्युअर हे कसं शक्य आहे. मग 12वीला मला एवढे मिळाले, 10वीला एवढे मिळाले, डोक्यात हवा घुसते, मग मला एवढे मिळाले. तर हे तुमच्या जीवनातलं पहिलं पाऊल आहे. आणि हे पहिलं पाऊल टाकत असताना सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, यशानं हुरळून जायचं नाही आणि अपयशानं खचून जायचं नाही. ही जीवनातली पहिली परीक्षा आहे. दुसरी परीक्षा आहे, जीवनाभर तुम्हाला परीक्षा देत राहायच्या
आणि त्या परीक्षेत खरं उतरायचं असेल तर या ठिकाणी सातत्यानं तुम्ही गतिशील असणं गरजेचं आहे, वाचन करणं गरजेचं आहे, बातम्या ऐकणं गरजेचं आहे, वर्तमानपत्र वाचणं गरजेचं आहे, मॅगझिन वाचणं गरजेचं आहे, महापुरुष वाचणं गरजेचं आहे, मोटिवेशनल बुक्स वाचणे गरजेचं आहे आणि याच्यातून तुमचं करिअर घडणार आहे. आणि मग पुन्हा एकदा जे 10वी मध्ये चांगल्या गुणाने उत्तीर्ण झालेले त्यांच्या करिअरसाठी शुभेच्छा देतो. ज्यांना कुणाला म्हणजे हे करत असताना सुद्धा जे स्किल तुम्ही सांगितले इथं कुठं मिळत नसतील त्यांना बीडचं माझ्या 18+ एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे. संभाजीनगर असेल, धाराशिव असेल, पुणे असेल, बीड असेल आणि जवळपास 250 ते 300 मुली हॉस्टेलला बीडला आहे. मग 12वी नंतरही आहे, 10वी नंतरही आहेत आणि मग 20 ते 30 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात काम केल्यामुळं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं, ग्रामीण भागातल्या विद्यार्थिनीची सुरक्षितता राहावी. पालक जो विचार करतो मुलींच्या बाबतीमध्ये 12वी झाले की हिचं लग्न करून टाका, तर मी त्या पालकाला सांगतो लग्नापेक्षा तिच्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न करा. आणि तिच्या पायावर जर तुम्ही उभा केली तर परिस्थिती पूर्णतः बदलणार आहे. आणि आता ते घडायला लागलेलं आहे की चांगली शिकलेली मुलगी असेल तो मुलगा म्हणतो रुपया हुंडा देऊ नका, आम्ही काही पैसे देतो पण तुमची मुलगी आम्हाला द्या. पण कोणत्या मुलीला म्हणतो तो? जी स्वतःच्या पायावरती उभा आहे, जी कर्तृत्वान आहे, जी कमवती. तो काळ गेला, चूल मूल हा काळ गेला होता आजीचा आईचा. त्या काळात होतो पुरींना काय शिकवायचं, पुरी शिकून काय करणार आहे. तर देशाच्या 50% लोकसंख्या असणाऱ्या महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये जर त्या पुढे आल्या तर निश्चितपणानं हा देश सुधारला. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात या देशाची प्रगती, कोणत्याही देशाची प्रगती कशी मोजायची, तर बाबासाहेब म्हणतात ज्या देशातील मुली आणि महिला जास्त शिकलेला आहे तो देश प्रगतीपथावर जातो. आणि ही वस्तुस्थिती आहे. मी दक्षिण कोरियाला गेल्यानंतर 90% बिझनेस हा महिलांच्या हातात आहे. जपानला गेल्यानंतर 90 ते 95% बिझनेस महिलांच्या हातामध्ये. भारतामध्ये नागालँड असेल, त्रिपुरा असेल, तिथं 70 ते 80% महिलांच्या हातामध्ये एखादा उद्योग आहे. आणि ज्या घरामध्ये महिलांच्या हातामध्ये आर्थिक सूत्र असतात ती काटकसरी असते, घराचा संसार चांगला करते आणि ती कुटुंबाला चांगला आकार देते. मग आम्हाला म्हणतात महिलांना काय कळतंय. महिलांना काय कळत असतं तर मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडवलंच नसतं. मासाहेब जिजाऊ लहानपणी छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरणा देत होत्या, गोष्टी सांगत होत्या. एक स्त्री काय करू शकते. अहिल्यामाता होळकर पहा, माता रमाई पहा, मा जिजाऊ पहा, सावित्रीबाई फुले पहा, फातिमा शेख पहा. यांची नावं का घेतली जातात? कारण त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये त्या पद्धतीने कर्तृत्व गाजवलेलं होतं. ज्यावेळेस अहिल्यामाता होळकरांच्या याच्यावर पेशवे चालून गेले त्यावेळेस अहिल्यामाता होळकर त्यांना म्हटल्या की जर तुम्ही मला युद्धामध्ये हरवलं तर माझ्या नावात काही एवढा कमीपणा येणार नाही, पण मी जर तुम्हाला हरवलं तर त्या ठिकाणी लोक म्हणतील एका महिलेनं पुरुषांना हरवलं. आणि महिलेमध्ये ती क्षमता आहे. विज्ञान असं सांगतं पुरुषापेक्षा जास्त क्षमता महिलामध्ये असते. ती नोकरी करते, मुलांनाही सांभाळते आणि घरही पाहते. हे पुरुषाला जमत नाही. कारण ऑफिसमधून आलं की पहिला चहा द्यावा लागतो, ऑफिसमधून आलं की सगळं आयतं हातात द्यावं लागतं. पण तीच महिला ऑफिसमधून आल्यानंतर मुलांचा डब्बाही करते, सासूलाही सांभाळते, त्याच्यानंतर मुलांनाही सांभाळते आणि नोकरीही करते, तरी पण ती थकत नाही. याचाच अर्थ निसर्गानं तुमच्याकडे तेवढी क्षमता दिली, त्या क्षमतेचा वापर करा, यशस्वी व्हा. ज्याही कुठल्या क्षेत्रामध्ये जाल टॉप वरती जा. ज्याही कुठल्या क्षेत्र, असं कुठलं क्षेत्र कमी नाही. हे सांगत असताना तुम्हाला सांगतो, मी विद्यार्थ्याला सातत्यानं सांगत असतो, आपण ज्याला टपरी म्हणतो, तारा पान सेंटर आहे संभाजीनगरला, 7,500 रुपयाला एक पान आहे आणि दररोजचा गल्ला 3.5 ते 4 लाख आहे. दुबईला पान तिथून जातं.
म्हणजे ज्याला आपण दुर्लक्षित व्यवसाय म्हणतो, ज्याला आपण एकदम काय करतो, टपरी चालवतो असं हिंद म्हणतो, त्यालाही त्यांनी टॉपला नेलेले. क्षेत्र कोणतंही छोटं आणि मोठं नसतो, त्या क्षेत्राला नावलौकिक तुम्ही कशा पद्धतीने वर नेता ते महत्वाचं आहे आणि त्या पद्धतीने जगा. कारण काय, काळ बदललेला आहे. कारण आई वडील आहेत तोपर्यंत तुम्हाला शिक्षण मिळणार आहे, नंतर कोणीही कोणाचं नसतं. आमचे व्ही.सी. गवळी नावाचे प्राध्यापक होते, ते गॅदरिंग मध्ये एक वाक्य सांगायचे, यस मनी तर घरच्या वाणी, नो मनी तर पुसना कुणी. जर तुमच्याकडे पैसा असेल तर सगळी नाते येतात, पैसा नसेल तर जवळचं नातं नाही, ती माझी लांबची बहीण आहे, ती सख्खी चुलत बहीण राहू द्या, मावस बहीण राहू द्या, ती काय काय आहे आमची भावकी आहे. पण जर तुम्ही कलेक्टर झाला, तुम्हाला माहितही नसतं त्या आडनावाचं कोण, अरे आमच्या आमच्याची पोरगी कलेक्टर झाली, हा मग माझी बहीणच येते, आम्ही एकाच वाड्यातले आहोत. म्हणून मुलींना तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमची ओळख तुमच्या वडिलाच्या नावाने ठेवू नका, भावाच्या नावाने ठेवू नका, नवऱ्याच्या नावाने ठेवू नका. म्हणले पाहिजे तुमच्या वडिलाला, अरे हे जे वडील आहेत ना, अमक्या अमकीचे वडील आहेत. तुमच्या नावानं वडील ओळखले पाहिजेत, तुमच्या नावानं तुमचा पती ओळखला पाहिजे, तुमच्या नावानं तुमचा भाऊ ओळखला पाहिजे. आणि हे सगळं कधी होईल, तुम्ही उच्च पदावर गेल्यावर, शिक्षण घेतल्यानंतर, तुमचं करिअर तुम्ही प्रस्थापित केल्यानंतर. नाही तर भारतात ओळख अशीच आहे, आमक्याची बहीण, तमक्याची बायको, तमक्याची पोरगी. हे बदला आता, हे लय दिवस झालं आता. तुमच्यामुळे दुसऱ्याची ओळख निर्माण झाली पाहिजे. अरे हिचे मिस्टर आहेत बरं काही, तो मान सन्मान या देशाने तसं केलेलं आहे. या देशामध्ये पंतप्रधान आहेत, मुख्यमंत्री आहेत, महिला मुख्यमंत्री आहेत, सक्षमपणे त्यांनी सगळा कारभार पाहिलेला आहे. तुम्ही वाचलेला आहे, तुमच्यामध्ये ती क्षमता आहे आणि आज संकल्प करायचा आहे, मला जिथं करिअर करायचं आणि पालकाला विश्वास घ्यायचं, मी कुठेही गेलो तर तुमचं नाव उज्ज्वलच करीन, तुमची मान खाली जाईल असं कृत्य माझ्याकडून घडणार नाही. पालक ग्रामीण भागातला मोठ्या शहरामध्ये मुलीला पाठवण्याच्या अगोदर 10 वेळेस विचार करतो. लाखात एखादी घटना कुठेतरी घडते आणि त्या घटनेमुळे तो नको, पुरीला तिकडं पाठवलं तर असं होईल तसं होईल. पण पुरीच्या शिक्षणाकडे लक्ष द्या, पुरीच्या करिअरकडे लक्ष द्या आणि याच माध्यमातून तुमचा मान सन्मान आदर समाजामध्ये होणार आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा वागणं, पालकाला विश्वासात घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी पुनश्च एकदा 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्याचा आमच्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक तुमचं अभिनंदन, पुढच्या करिअरसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत, जय भीम.